त्रिनेत्री त्रिधारी जीवन उद्धारी बाळू मामा सुशंभ अवतारी, बाळू मामा सुशंभ अवतारी। त्या भगवान शंकराच्या अवतारातल्या भगवान सद्गुरु बाळू मामांनी राहिलेलं काम पूर्ण करण्याकरता या भूमीमध्ये अवतार धारण केला। बालपण तुम्हाला अनेक महाराजांनी सांगितलं, मी डबल बालपण सांगणार नाही, कारण का गेले 8 दिवस झालं या ठिकाणी चर्चा चालू आहे। बालपण मामांचं गेलं, मामांचा बालपणामध्ये विवाह झाला। मामांच्या वडिलांनी मयाप्पाने सांगितलं तू आता गंगूताईच्या घरी जाऊन राहा। गंगूताईच्या घरी मामा गेलं। गंगूताई म्हणली बाळू तू सगळ्या लोकांचं भविष्य सांगतो, आता ही जागा तुला अपुरी पडायला लागली, तू असं कर दुसरीकडे तर मान। मामांनी दक्षिण साईडच्या डोंगरावर, अकुलगावच्या दक्षिण साईडच्या डोंगरावर मामांनी तळ मानला। तिथेही तोबा गर्दी होऊ लागली, लोक येऊ लागली, मामापाशी गारानं सांगू लागली। तेव्हा मामांनी भविष्य बघायला सुरुवात केली। कुणाचा भूतकाळ सांगावा, कुणाचा वर्तमान सांगावा, कुणाचं भविष्य सांगावा। त्या टायमाला लोकांना पटलं आणि लोकांनी माना डुलवून मामापाशी बसावा। मामांनी ठरवलं अरे ह्याला काहीतरी काम लावावा, म्हणून मामांनी आपल्या कमरेचा करगुटा मोडला। 5 मेंढरं आणली 5 मेंढरं राखण्याकरता सेवकाला सांगितलं, हे सेवक मी आजपासून माझ्या तळावर मेंढरं आणल्यात, ती मेंढरं राखण्याकरता तुम्ही तर रोज चरायचं। त्या टायमाला लोक म्हणली मामा 5च कशी? तेव्हा मामाने सांगितलं 5च 25 होतील, 25ची 50 होतील, 50ची 200 होतील, 200 400। आज बघता बघता महाराष्ट्र भूमीमध्ये या सद्गुरु संत बाळूमामाची मेंढरं 49,000च्या घरात गेलेली, घरात गेली। ही मामाची क्रिया आहे। मग मामांनी मेंढराला काय सुरुवात, मेंढरा कायला दत्तोपा नावाच्या सेवकाला, पुन्हा नावाच्या शिंगारांना राजाराम पाटील, जयराम भोसले यांना सांगितलं, दत्तप्पा रंगाप्पा यांना सांगितलं तुम्ही मेंढरा राखा। मग त्या लोकांनी मेंढरा सोडली रानामध्ये, त्या दक्षिण साईडच्या डोंगरावर मेंढरा सोडल्यानंतर ती म्हणू लागली काय असतं भाग्य मोठं, सद्गुरु संत बाळूमामाची मेंढरा आपल्याला काय मिळतात। मग एकमेक म्हणू लागली भंडारा का पायी हाती Thank you.